अस्मिता आपल्या केबिनमध्ये बसून महत्त्वाचे कागदपत्र चेक करून सह्या करत होती. सहीच्या खाली तारीख लिहिताना तिचं लक्ष कॅलेंडरकडे गेलं आणि ती तारीख आणि त्या तारखेनंतरचे दिवस आठवून तिच्या अंगावर काटाच आला. कामाला जायची घाई असलेली अस्मिता, वय वर्षे जवळपास 55. सगळं आवरून झालेलं. दूधवाला आला, दूध गॅसवर ठेवलं. दूध तापलं की आंघोळीला जायचं. पूजा, जेवण उरकलं की बास, रेडी. ती वेळ तशी चाकरमान्यांसाठी घाईघाईचीच, पण सरावाने साधते सारे. दूध तापून वर यायला थोडा अवकाश म्हणून ती तिथेच थांबली. तेवढ्यात कचरा गाडीवाला आला. त्याची शिट्टी आणि आरोळी. दूध तापायला आलेलं कुणी असेल समोर म्हणून तिने आवाज दिला, पण काहीच रिस्पॉन्स नाही. कुणीच नाही वाटतं घरी म्हणत ती स्वतःच घाईघाईने कचरा टाकायला गेली आणि गॅसवरचं दूध वाजवायच्या नादात एका पायरीवरून स्लिप झाली. ती जी खाली बसली ती उठताच येईना. तितक्यात मोहल्ल्यातल्या कोणीतरी तिला तसं पडताना पाहिलं आणि काही जणांना मदतीला बोलावून तिला उचलून आत घेतलं. 50च्या वरचं वय आणि 70च्या वरून असलेले वजन, वाकडा तिकडा पडलेला पाय आणि संपूर्ण शरीराचा त्यावर आलेला भार. खूपच असह्य वेदना आणि कळा निघत होत्या तिच्या पायातून. लागोलाग घरच्या लोकांना बोलावून घेतलं. दवाखान्यात नेलं. एक्सरे काढला. उजव्या पायाच्या दोन्ही हाडांना आडवी क्रॅक होती. रॉड घालणे, ऑपरेशन करणे याला पर्याय नव्हता. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं, पण मग शुगर वाढलेली, बीपीचा त्रास तर होताच. अखेर उपचारांनी सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होणार हे नक्की झाले. अस्मिताचे पती तिच्यासोबत होते, त्यामुळे घरच्या व्यवसायाची आणि म्हाताऱ्या आजोबांची जबाबदारी तिच्या 25 वर्षीय मुलावर आणि शिकणाऱ्या 30 वर्षीय मुलीवर येऊन पडली. नेमके काय झाले कळेना, पण मित्राच्या रिसेप्शनला गेलेला मुलगा अचानक पाय ढिला पडला म्हणून खाली पडला आणि त्याला उठताच येईना. मित्रांनी आणून फॅमिली डॉक्टरांना दाखवले. त्यांनी उपचार केले. तात्पुरतं बरं वाटलं, पण सिटी स्कॅनची असलेली गरज आणि न्यूरोलॉजिस्टचं ओपिनियन गरजेचं होतं. घरी बहीण फक्त एकटीच होती आणि म्हातारे आजोबा. ती डॉक्टरांशी बोलली. आईला सांगितलं तर आईचा बीपी अजून वाढेल आणि ऑपरेशन अजून लांबेल हा विचार करून तिने तिच्या बाबांना फक्त कल्पना दिली आणि त्यांनी आईजवळ राहावे असं ठरवलं. मावशीला फोन करून सारी कल्पना दिली आणि तिला सोबत यायला तयार केलं. शेजारच्या चुलत काका काकूंना आजोबांची काळजी घ्यायची विनंती केली आणि ती शहरातल्या हॉस्पिटलला भावाला घेऊन रवाना झाली. फॅमिली डॉक्टर सुद्धा जातीने हजर होते. प्रसंग खूप बाका होता. तरणाताठा लाडका भाऊ, त्याला नेमके काय झाले कळत नव्हते. काहीच त्रास नसताना असं का झालं काहीच कळत नव्हतं तिला. एक झालं की एक संकट फेर धरून सभोवती नाचत होते. तिच्यासुद्धा धैर्याची जणू परीक्षा सुरू होती. सगळ्या टेस्ट पूर्ण झाल्या आणि B12च्या कमतरतेमुळे सगळं झाल्याचं निष्पन्न झालं. उपचाराने सगळं बरं होईल हाच एक मोठा दिलासा होता. परंतु सिटी स्कॅनमध्ये असलेले चेंजेस बघता आणखीन एक आठवडा काळजीचाच होता. तिकडे स्मिताचे ऑपरेशन झाले, पण एवढं सगळं होऊनही मुलगा आणि मुलगी साधी बघायला आले नाही हे तिला विचित्र वाटत होतं. सगळं ठीक तर असेल ना घरी, हा प्रश्न राहून राहून तिला सतावत होता. कारण तिच्या मुलांचं तिच्यावर असलेलं निखळ प्रेम तिला माहीत होतं. सगळं माहीत होताच भाऊ आणि वहिनी मात्र धावत पळत आले होते आणि तिला आधार देत होते. पतीसुद्धा तिला सावरत होता. घरचे सगळेच्या सगळेच एकदम गायब झाल्याने म्हातारे आजोबा मात्र बिथरले होते आणि त्यांचीही तब्येत बिघडवून घेतली होती. आता काय करावे हाही मोठा प्रश्नच होता. शेवटी अस्मितेच्या पतीने आपल्या मोठ्या बहिणीला विनवणी करून हात जोडून, बाई ग, तशी घरी तू एकटीच असतेस तेव्हा 2 दिवस येऊन थोडं बाबांकडे बघ म्हणून विनवलं होतं. मोठ्या मिनत वारीने ती यायला तयार झाली होती. आठवड्याभरात सगळी परिस्थिती सामान्य झाली होती, पण त्याआधीच्या दिवसांनी मात्र सगळ्यांच्या अगदी तोंडचे पाणी पळवले होते. अगदी आगीतून फुफाट्यात जाणे काय असते याची प्रचिती सगळ्यांनाच आली होती. प्रसंग अगदी बाका होता, पण अनेक गोष्टींची जाणीव करून देणारा होता. या काळात आपल्या परक्यांची चांगलीच जाणीव झाली होती. शेजारी व दूरचे नातेवाईक कामी आले होते, पण सख्या नंदांनी मात्र भाव खाल्ला होता. अस्मिताचे भाऊ बहीण हे वेळ काळाचा विचार न करता धावून आले होते. भाचा लग्नाचा असल्याने या गोष्टीचा गवगवा करू नये हे त्यांना कळले होते. या उलट सख्या आत्या मात्र लोकांना काही सांगून स्वतःच्या भाच्याच्या तब्येतीबद्दल विकृत चित्र लोकांच्या मनात निर्माण केले होते. जेव्हा की तो पूर्ण बरा झाला होता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जिला ती अतिशय अल्लड समजत होती आणि कसं करावं या पोरीचं असं जिच्याबद्दल तिला वाटत होतं, तिने तर समजदारी, कार्यक्षमता आणि अतुलनीय धैर्य दाखवत जो परिस्थितीचा सामना केला होता,
की तिची सारी चिंताच मिटली होती. तिची लेक एक खणखणीत नाणे आहे हे तिने तिच्या कर्तृत्वाने दाखवून दिले होते. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.